ॐ तव कथामृतं तप्तजीवनं कविभिरीडितं कल्मषापहं श्रवणमङ्गलं श्रीमदाततं भुवि गृह्णन्ति ये भूरिदा जनाः। प्रिय बंधू भगिनींनो नमस्कार। श्री रामकृष्ण वचनामृत यामधली गाणी आपण घेत आहोत। ओरिजिनल ती गाणी बेंगॉलीमध्ये होती, त्याचं मराठीमध्ये भाषांतर केलेलं आहे आणि त्यावरच चिंतन करण्याचा आपण प्रयत्न करत आहोत। तर आज आपण बघूया एक नवीन गाणं। हा 26 नोव्हेंबर 1883चा प्रसंग आहे आणि गाण्याचं टायटल आहे जतने हृदय रेखो मा। आता हा प्रसंग कुठला आहे याबद्दल थोडी माहिती दिलेली आहे इथे। श्रीयुत मनीलाल मल्लिकांच्या घरी सिंदुरिया पाटी ब्राह्म समाजाचे अधिवेशन होते। मल्लिकांचे घर चितपूर रस्त्यावर होते। आज समाजाचा सांवत्सरिक दिन म्हणूनच मनीलाल महोत्सव साजरा करणार होते आणि भगवान श्री रामकृष्णांचे तिथे शुभागमन होणार आहे। ब्राह्म समाजाचे अधर्यू केशवचंद्र, विजयकृष्ण, शिवनाथ वगैरे लोक श्री रामकृष्णांवर निरतिशय प्रेम करीत, म्हणूनच त्यांनी इतर ब्राह्मभक्तांच्याही हृदयात प्रेमाचे स्थान पटकावले होते। त्यांची भक्ती, त्यांचा जाज्वल्य विश्वास, बालकासारखे त्यांचे ईश्वराशी संभाषण, परमेश्वरासाठी व्याकुळ होऊन रडणे, त्यांची प्रत्यक्ष मातृबोधाने स्त्री जातीची पूजा, वैषयिक गोष्टींविषयींचा त्यांचा तिटकारा, तेलाच्या धारेप्रमाणे निरवच्छिन्न भावे ईश्वरकथा, त्यांचा सर्वधर्म समन्वय व इतर धर्माविषयी विद्वेषभावाचा आत्यंतिक अभाव व ईश्वर भक्तांसाठी त्यांचे रडणे इत्यादी सर्व गोष्टी ब्राह्मभक्तांना त्यांच्याकडे आकर्षित करीत आणि म्हणूनच दूर दूरहून अनेक ब्राह्मभक्त त्यांच्या दर्शनाचा अलभ्य लाभ व्हावा म्हणून तेथे जमले आहेत। श्री रामकृष्ण विजयकृष्ण गोस्वामी प्रभृती ब्राह्मभक्तांबरोबर साहस्य वदनाने संभाषण करीत आहेत। श्री रामकृष्ण विजयांना ईश्वरावर प्रेम उद्भवल्यास कर्मत्याग आपोआपच होऊन जातो। ज्यांना ईश्वर कर्म करायला लावत आहे ते करोत, तुमची मात्र आता वेळ झाली आहे। सारं सोडून तुम्ही म्हणा, मना तू बघ नि मी बघीन, आणखी जणू कोणी न बघो। एवढं बोलून आपल्या सुरेल कंठाने मधुवर्षण करीत करीत गाणे म्हणू लागले। तर इथे आपण बघतो की भगवान श्री रामकृष्ण एका ब्राह्म समाजाच्या उत्सवासाठी गेलेले आहे मनी मल्लिकाच्या घरी। तिथे अनेक भक्त जमलेले आहेत, कारण भगवान श्री रामकृष्णांची भक्ती, भाव, व्याकुळता हे सगळं बघून ब्राह्म समाजाचे अनेक भक्त त्यांच्याकडे आकर्षित झालेले आहेत। त्यामध्ये विजयकृष्ण गोस्वामी पण आहे। आता हे विजयकृष्ण गोस्वामी परिवारातले असल्यामुळे जन्मापासून किंवा पूर्वीपासूनच त्यांच्या परंपरेमध्ये भक्ती प्रमुख आहे। पण विजयकृष्ण गोस्वामी ब्राह्म समाजामध्ये आचार्याचं काम करतात आणि ब्राह्म समाजामध्ये द्वैत ते मानत नव्हते। त्यांचा होता ईश्वर सगुण निराकार, तो भाव नाही, यांचा आहे भक्तिभाव। आता हे आचार्याचं काम करायचे, त्यामुळे त्यांना मुळीच वेळ मिळत नव्हता। नेहमी त्यांना उपदेश द्यावे लागायचे, व्याख्यानं द्यावी लागायची, त्यामुळे मुळीच वेळ मिळत नव्हता। भगवान श्री रामकृष्णाने पुन्हा पुन्हा येऊ शकत नव्हते। तेव्हा भगवान श्री रामकृष्ण एक दिवस त्यांना म्हणाले की काहो म्हणे, तुम्ही येत नाही, बरेच दिवस झाले तुम्ही आले नाही, तुम्ही गोस्वामी परिवारातले, तुम्ही भक्त, तुम्ही यायला पाहिजे। तेव्हा ते म्हणाले, महाराज काय करू, मला एवढं काम करावं लागतं, आता मला ते सगळं करावं लागतं, वेळच मिळत नाही। म्हणून त्यांना भगवान श्री रामकृष्ण म्हणत आहे की तुम्ही तर काम भरपूर केलं, आता तुम्हाला काम करायची गरज काय आहे। आता सगळे काम धंदे सोडून द्या
आणि संपूर्ण मन भगवंताच्या चरणी लावा. आता तुमची वेळ आलेली आहे आणि तुमचा हा भाव आहे, भगवंताचं नाव घेऊन संकीर्तन करणं, नाचणं, हा सगळा तुमचा गोस्वामी भक्तांचा भाव आहे. तर तो भाव तुम्हाला काही जमत नाही, तेव्हा सगळं काही सोडून द्या आणि मन भगवंताच्या चरणी लावा, असं म्हणून ते गाणं गाऊ लागले. आणि सगळे भक्त तिथे गाणं ऐकत आहे. सुरुवातीला सांगितलं त्यांनी की ज्यांना कर्म करायचे असेल त्यांना करू द्या, पण तुमची मात्र आता वेळ झालेली आहे, कर्मत्यागाची वेळ झालेली आहे. आता तुम्हाला काही कर्माची गरज नाही. आता संपूर्ण मन भगवंताच्या चरणी लावा. आणि लगेच त्या आशयाचे त्यांनी गाणं पण म्हटलेलं आहे. म्हणजे बघा, त्यांनी उपदेश दिला आणि तोच उपदेश गाण्याच्या माध्यमातून पुन्हा देता येते. त्यामुळे गाण्यामध्ये मनुष्याला आनंद वाटतो, गाण्यामध्ये आपल्यामध्ये भावभक्ती वाढते. म्हणून भगवान श्री रामकृष्ण गाणं गाऊन तो भाव प्रदर्शित करत आहे की जेणेमुळे सगळ्या भक्तांच्या जेणेकरून मनावर तो चांगल्या प्रकारे बिंबवला जाईल. तर ते गाणं आपल्याकडे बेंगॉलीमध्ये पण आहे ओरिजिनल, त्याचं मराठी भाषांतर पण केलेलं आहे. त्यावर आपण चिंतन करण्याचा प्रयत्न करूया. तर ते गाणं काय आहे? जतने हृदय रेखोमा आदरीने श्यामा माके, मन तुई द्या खर आम्ही देखी आर जानो केहू नाही देखे. जपुनी ठेवी हृदयात सदा तू अतिप्रिय श्यामा मातेला रे, मना तू पाहणी मी पाहावे न दिसोती आणिक कोणारे. कामादिरे दिये फाकी आय मन विरले देखी, रसनारे संगे राखी से जानोमा बोले डाके. कामादींना चुकवणी मना चल निर्जनी तू तिच्या दर्शना, परी संगे नेई ही रसना आई आई आळवावया रे. कुरुची कुमंत्री जतो निकट होते दियो नाको, ज्ञाननयन के प्रहरी रेखो शे जानो सावधाने थाके. कुरुची कुतर्क विचारादींना जवळी फिरकू देई कधीना, प्रहरी करुणी ठेवी ज्ञाननयना सावध राहो तोही सदा रे. कमला कांतेर मन भाई आमर येई निवेदन, दरिद्रे पाईले धन शेकी अजतने राखे. कमलाकांत म्हणे ऐक मना लक्ष देऊनी मम निवेदना, रत्न लाभल्यास दरिद्री जना अवहेला का करील तोरे. तर हे गाणं आहे आणि आपण याचं एक एक कडवं बघण्याचा प्रयत्न करूया. तर जतने रेखो मन जतने हृदय रेखोमा आदरीने श्यामा माके, मन तुई द्या खर आम्ही देखी आर जानो केहू नाही देखे. जपुनी ठेवी हृदयात सदा तू अतिप्रिय श्यामा मातेला रे, मना तू पहा नि मी पाहावे न दिसोती आणिक कोणारे. आता इथे भगवान श्री रामकृष्ण या गाण्याच्या माध्यमातून काय सांगतात? तर हे गाणं आहे कमलाकांताचं. आणि कमलाकांत एक भक्त होता, महाकालीचा एक महान भक्त होता. तर इथे काय म्हटलं, गाण्याचा भाव काय आहे की मना तू तुझ्या हृदयामध्ये आदरानं त्या श्यामा मातेला बघ. आता श्यामा माता म्हणजेच भगवंताला बघ आणि ते कुठे बघ? तुझ्या हृदयामध्येच त्या भगवंताला बघ. आदरणे श्यामा माके, मन तूही द्या कर आम्ही देखी आर जानो केहू नाही देखे. म्हणा तू पहा आणि मी पाहिल आणि मग इतर कोणीही न पाहो. आता बघा, असं ह्या गाण्यामध्ये काय म्हटलेलं आहे? आपल्या हृदयामध्येच रत्न आहे, आपल्या हृदयामध्येच पारसमणी आहे, आपल्या हृदयामध्येच भगवंत आहे, पण आपण त्याकडे दुर्लक्ष करतो. आपण कधी त्याकडे लक्ष देत नाही. आता समजा तुमच्या घरी जर एक मोठा गोदरेजचा अलमारा असेल, त्या अलमाऱ्यामध्ये तुम्ही कपडे ठेवता, दागिने ठेवता, सगळं काय ठेवता तिथे. त्यानंतर पुस्तकं ठेवता, खाण्यापिण्याचे पदार्थ ठेवता, ह्या सगळ्या गोष्टी तुम्ही तिथे ठेवता. पण एका कोपऱ्यामध्ये, त्याच कपाटामध्ये एका कोपऱ्यामध्ये एक हिरा पण पडलेला आहे. त्या हिऱ्याकडे तुमचं लक्ष जात नाही. तुम्ही दररोज कपडे बदलता, सगळ्या गोष्टी दररोज हाताळता, तुम्ही त्या कपाटामधल्या सगळ्या गोष्टी तुम्ही वापरता,
पण तो हिरा तिथे पडलेला आहे याकडे तुमचं लक्षही नसतं. तुम्हाला वाटतं की आहे पडला राहू द्या, काय गरज आहे बघण्याची, म्हणजे त्याकडे तुम्ही दुर्लक्ष करता. तर इथे कमलाकांत मनाला सांगतो की अरे मना, तुझ्या हृदयामध्येच तो मणी आहे. तुला बाहेर बघण्याची इतकी काही सवय झालेली आहे की तू बाहेरच्या गोष्टीच नेहमी बघत राहतो. म्हणजे या बाहेरच्या जगामध्ये तू इतका दंग झालेला आहे की बाहेरच्या जगाकडेच तुझी दृष्टी जाते. पण तुझ्या आतमध्ये मूल्यवान गोष्ट ठेवलेली आहे, पण ती झाकू नये. तू त्याकडे कधी लक्षही देत नाही, तिला तू नुसती अशी फेकून देतो. तर आता तसं करू नको. आता बाकी गोष्टींकडे लक्ष कमी दे. आता बाकी सगळ्या गोष्टी सोडून दे आणि त्या भगवंतालाच धरण्याचा प्रयत्न कर, त्यालाच बघण्याचा प्रयत्न कर, त्यालाच जतने म्हणजे त्याला काळजीपूर्वक ठेव. जी गोष्ट आपल्याला प्रिय असते, जी गोष्ट आपल्या आवडीची असते, जी गोष्ट आकर्षक असते, त्या गोष्टीचा आपण किती आदर करतो बघा. कोणती गोष्ट असो, आपला मुलगा असो की एखाद्या सोन्याचे दागिने असो, जी गोष्ट मूल्यवान वाटते ती गोष्ट आपण खूप काळजीपूर्वक ठेवत असतो, त्याकडे दुर्लक्ष करत नाही त्याकडे आपण. इथे या प्रकारे सांगितलेलं आहे. एक सुंदर गोष्ट आहे. एक राजा होता आणि दररोज सकाळी त्या राजाची प्रजा राजांसाठी भेट घेऊन यायचे. वेगवेगळ्या प्रकारच्या भेटी, खूप कोणी महाग घेऊन यायचे, कोणी काही घेऊन यायचे, वस्त्र आणायचे, फळं आणायचे, खूप काही घेऊन यायचे आणि मोठे मोठे टोपले भरून भरून आणि अशी लाईन लागायची. त्यामध्ये एक फकीर पण असायचा. तो फकीर पण त्या लाईनमध्ये लागायचा बरोबर आणि राजाला एक फळ द्यायचा. आता ते होतं जंगली फळं आणि दिसायलाही ओबडधोबड आणि त्याला काही चव नाही, खाण्यासारखं नाही. तेव्हा तो राजा हाती घ्यायचा, विचार करायचा की शेवटी काय फकीर आहे, याला कुठून चांगल्या गोष्टी मिळणार आहे, त्यानं आणला आहे, भक्तिभावानं घेतलं पाहिजे. तो आपला घ्यायचा आणि वजिराला देऊन टाकायचा की ठेवून दे. आता तो वजीर काय करायचा, हे फळं घ्यायच्या आणि खाली गोडाऊनमध्ये टाकून द्यायचा. अशा प्रकारे तो फकीर 10 वर्षेपर्यंत दररोज फळं आणत होता. एक दिवस तिथे माकड बसलेलं होतं. तेव्हा राजाने काय केलं, ते फळ वजिराला त्या माकडाच्या हाती फेकलं. आता त्या माकडानं ते फळ खाल्लं आणि फळ खाल्ल्यानंतर त्यामधून एक हिरा खाली पडला आणि चमचम करू लागला. राजाला आश्चर्य वाटलं. राजा म्हणाला की हे काय आहे, म्हणजे इतके दिवस झाले हा फकीर आपल्याकडे येतो, आपण याच्याकडे एवढं दुर्लक्ष करतो, याच्याशी बोलत पण नाही आणि ते घेऊन टाकून देतो, पण त्यामध्ये एवढा मूल्यवान हिरा. मग तो वजिराला म्हणाला की म्हणे अरे ती बाकी फळं कुठे आहे म्हणे. आता वजिराला माहिती होतं की या फळाला तर काही किंमत नाही, पण जर राजानं विचारलं तर काय करायचं म्हणून तो फळ घ्यायचा आणि तळघरात फेकून द्यायचा. अशी सगळी फळं तळघरात पडलेली होती. मग तो राजा त्या फकीराला म्हणतो की तुम्ही आत्तापर्यंत मला हे सगळं सांगितलं नाही. तर म्हणे राजा, मी आत्तापर्यंत वाट बघत होतो की तुला त्या माझ्या फळाची किंमत समजेल. मी 10 वर्ष तेच वाट बघत होतो. 10 वर्ष निघून गेले, पण तू कधी मला हा प्रश्न विचारला नाही की हे कसलं फळ आहे, काय फळ आहे. तू त्याकडे पूर्णपणे दुर्लक्ष केलं आणि फेकून दिलं. तर म्हणे तुला वाटलं की याची काय किंमत आहे. ने तशा प्रकारेच आणि सगळं काही आपल्यामध्ये आहे, पण त्याची किंमत नाही. आणि मग ते गोडाऊन उघडलं, तळघर उघडलं, त्यामध्ये सगळ्या त्या फळांचा वास येत होता, पण सगळ्या फळामध्ये ते रत्न चमकत होतं. ते सगळे रत्न बाहेर काढले आणि मग तो फकीर म्हणाले की राजा, तुला आता काहीच करायची गरज नाही. हे एवढे रत्न आहे, तू जगातला सगळ्यात श्रीमंत मनुष्य झाला आहे. 10 वर्षापर्यंत तुला मी दररोज एक रत्न देत आहे. आत्तापर्यंत तुला त्याची किंमत नव्हती. आता तुला कशाचीही गरज नाही. आता तू सगळं मन भगवंताकडे लाव आणि ह्या जगातल्या बाह्य गोष्टीकडे दुर्लक्ष कर. आणि मग राजाला त्या फकीरांनी उपदेश दिला आणि आध्यात्मिक जीवनाचं महत्त्व सांगून
त्याच्या जीवनामध्ये हळूहळू त्यागाची भावना, वैराग्याची भावना निर्माण केली. तर बघा, आत्तापर्यंत 10 वर्षापर्यंत त्या फळामध्ये हिरा होता. पण या राजाला वाटलं की हे काय फळ आहे, हे काहीतरी जंगली फळ आहे. त्यानं त्याकडे दुर्लक्षच केलं. पण त्यामध्ये हिरा होता हे त्याला माहीत नव्हतं. पण जेव्हा त्याला ते कळलं, तेव्हा मग तो विचार करू लागला की अरे 10 वर्ष मी गमावली. प्रत्येक दिवशी मला ती संधी मिळत होती की एक हिरा माझ्याकडे येत होता मूल्यवान. पण मला त्याची ओळखच पटली नाही. मी कधी त्याला ओळखूच शकलो नाही. आता तो हिरा आपल्या आतमध्येच आहे. भगवंत आपल्यामध्ये आहे. आपण भिकारी नाही. आपण भगवंताची संतान आहोत. भगवंताचे वारिसदार आहोत. त्यांच्या संपत्तीचे आपण मालक आहोत. आता आपण इथे मालक आहोत, राजकुमार आहोत, राजपुत्र आहोत हे आपण विसरलो आणि भिकाऱ्यासारखं वागतो की आपल्याकडे काही नाही. कारण तो मूल्यवान हिरा तुमच्या जवळच आहे. तो पारसमणी तुमच्या हृदयातच आहे. पण तिकडे तुमचं लक्ष कुठे आहे? तुम्ही सगळ्या जगातल्या गोष्टी ज्या ग्लिटरिंग आहे, चमकतात त्याच्याकडे बघता. आणि हा हिरा आहे, पण हा कसा आहे? झाकून आहे. तुमच्या हृदयामध्येच आहे, पण त्यावर आवरण आलेलं आहे. त्यावर धूळ पडलेली आहे. तुम्ही कपाटात त्याला टाकून दिला. कधी ते कपाट उघडूनही बघितलं नाही. जर ते बघितलं असतं आणि तो हिरा घेऊन गेले असते तुम्ही बाजारात, त्याची करोडो रुपये किंमत आली असती. पण तुम्हाला तो काही वाटतं, साधारण काचेचा तुकडा वाटतो. तुम्हाला कळत नाही की तो मूल्यवान हिरा आहे. म्हणून तुम्ही त्याच्याकडे दुर्लक्ष करता. तर इथे ह्या गाण्याच्या माध्यमातून भगवान श्री रामकृष्ण सांगत आहे की तुम्ही या बाहेरच्या गोष्टी घेऊन किती दिवस राहणार? तुम्ही लोकांना मोठे मोठे उपदेश देता, पण तुमचं काय? आता जे देत असतील त्यांना देऊ द्या. पण आता तुमची वेळ झालेली आहे. आता तुम्ही संपूर्ण मन भगवंताकडे लावा. तुमचं कर्म आता संपलेलं आहे. असं भगवान श्री रामकृष्ण विजयकृष्णांना उद्देशून तिथे उपस्थित असलेल्या सगळ्या भक्तांना सांगत आहे. म्हणजे बघा आपल्या जीवनाचा उद्देश काय आणि तो हिरा कुठे? आपल्याच आतमध्ये. बाहेर कुठेही शोधाची गरज नाही. पण आपली दृष्टी मात्र बाहेर. ह्या ज्या क्षुल्लक गोष्टी आहेत, त्या क्षुल्लक गोष्टीच राजाला मूल्यवान वाटायच्या. आणि त्या फळामध्ये एवढा मूल्यवान हिरा ठेवलेला होता, रत्न ठेवलेलं होतं. त्याकडे मात्र त्याचं बिलकुल लक्ष नव्हतं. म्हणजे असं होतं की छोट्या छोट्या गोष्टीच्या मागे धावून आपण जीवनातली सगळ्यात मोठी, सगळ्यात महत्त्वाची गोष्ट विसरून जातो. त्याकडे दुर्लक्ष करतो आणि मग शेवटी आपल्याला पश्चाताप होतो. कारण आपण शेवटपर्यंत ओळखूच शकलो नाही. आपण कधी वर्तमानात जगलोच नाही. आपण नेहमी आशेवरच जगलो की भविष्यात अजून चांगलं होईल, भविष्यात अजून चांगलं होईल, काहीतरी जास्त मिळेल. आपल्याकडे जे आहे त्यामध्ये आपल्याला समाधान नाही. जे आहे त्यामध्ये समाधानी असा. आता तुम्ही आशा करत राहिले, कितीही आशा केल्या तरी त्या आशा कधीच पूर्ण होत नाही. शेवटी पूर्ण झाल्या नाही तर मग निराशा येते. म्हणजे आशेच्या विरुद्ध आहे निराशा. निराशा म्हणजे असं नाही की तुम्हाला वैराग्य आलं, पण तुम्ही जी मिळवण्याची इच्छा केली ती गोष्ट तुम्हाला मिळाली नाही, म्हणून तुम्हाला निराशा आली. तेव्हा आशा सोडून दिली तर निराशाही आपोआपच जाईल. तुम्ही उद्याच्या आशेवर बसू नका. फक्त आजचा दिवस जगा, वर्तमानात जगा. उद्या कधी कोणी पाहिलेलं नाही. उद्या काय होईल, उद्या किती येईल, हे याच्यावर तुम्ही बसून काही उपयोग नाही. तेव्हा इथे आपल्याला हे लक्षात ठेवायचं आहे की आशेवर कधीच बसू नये. एक भक्त होता. त्या भक्ताचं भगवंतावर खूप प्रेम होतं. भगवंत प्रसन्न झाले आणि त्याला एक शंख दिला आणि म्हणाला की या शंखाला तू जे मागशील ते तुला मिळेल. आता जे तुला मागशील ते मिळेल. आणि तो शंख घेऊन खूप खुश झाला आणि त्याने शंखाला म्हटलं की मला मोठा महाल पाहिजे. तर महाल झाला. मला खूप सोने चांदी नाणे पाहिजे. सगळं धन दौलत त्याच्याकडे आलं. बघा, जे पाहिजे ते मिळालं. मला एक सुंदर पत्नी पाहिजे. त्याला सुंदर पत्नी पण मिळाली. तर तो जी इच्छा करायचा ती त्याला प्राप्त व्हायचं. सगळं प्राप्त झालं. आणि आता मात्र तो फ्रस्ट्रेटेड झाला. अरे, जे मागितलं ते मिळते, कारण ते वर्तमानात आहे, ते सत्य आहे. तर जे मिळालं त्यावर समाधान माना. तुम्ही जे मागाल ते तुम्हाला मिळेल.
पण त्याला त्याच्यामध्ये समाधान नव्हतं. अरे हे तर काय, जे पाहिजे ते आत्ताच देते वर्तमानात. तो मनुष्य होता आशेवर जगणारा, वर्तमानामध्ये जगणारा नव्हता. आज मिळाला आहे यामध्ये समाधान माना, यामध्ये भगवंताची कृपा बघा की भगवंताच्या कृपेनं आज आपल्याला एवढं मिळालेलं आहे, आता परत आशा कशाला, पुरेसं आहे. पण नाही, मनुष्याला समाधान नाहीच, तो जगत असतो आशेवरच. तर हा आशेवर जगणारा मनुष्य होता. तेव्हा एक दिवस एक साधू त्याच्या घरी आला आणि त्याला म्हणाला की म्हणे माझ्याकडे शंख आहे. म्हणे अच्छा, तुमच्याकडे आहे, कसं आहे म्हणे. म्हणे तू जे मागशील तो शंख म्हणेल की अरे एवढंच कशाला, याच्या दुप्पट माग. तू त्याला म्हटलं की मला 10,000 रुपये पाहिजे, तो शंख म्हणेल की अरे 10,000 कशाला, तुला 20,000 रुपये मिळेल ना, अजून जास्त माग. तू म्हटलं की मला 100 कोटी पाहिजे, तो शंख तुला म्हणेल की अरे 100च कोटी कशाला, 200 कोटी तुला मिळेल ना. असा म्हणजे माझ्याकडे शंख आहे. आता याला खूप आनंद झाला, अरे वा खूप चांगलं आहे. तर म्हणे माझ्याकडे पण एक शंख आहे, जे मागितलं ते मिळते. तर म्हणे तो शंख मी तुमच्या शंखासोबत एक्सचेंज करतो, तो घेऊन जा आणि तुमचा शंख मला द्या. आता त्यानं तो शंख घेतला आणि आपला शंख त्याला देऊन टाकला. त्यासाठीच तो संन्यासी आलेला होता. त्याचा उद्देश तोच होता की हा एवढा लोभी झालेला आहे, आता याचा लोभ कमी केला पाहिजे, म्हणून भगवंतानंच ती अरेंजमेंट केलेली होती. आता तो शंख घेऊन गेला. आता आपल्याकडे पण भगवंत येतात, आपल्याला सांगतात की अरे माझ्या कृपेने तुला हे एवढं सगळं मिळालेलं आहे, तर यावर समाधान मान. आता कशाला आशेवर बसलेला आहे, आशा कधी येणारच नाही. तर मग ह्यानं शंख घेतला आणि शंखाला म्हणाला की मला 1 कोटी रुपये पाहिजे. तो शंख म्हणतो फक्त 1 कोटी पाहिजे, अरे 2 कोटी माग. आता तो शंख म्हणतो 2 कोटी माग, पण देत एकही पैसा नाही, 1 रुपया मिळत नाही. हा म्हणतो अरे हे काय, हा शंख नुसता बोलतो. अरे मला 10 किलो सोनं पाहिजे, अरे 10 किलो सोन्यानं तुझं काय होणार आहे, तू अजून जास्त 20 किलो माग ना. पण काहीच देत नाही. तो म्हणतो की अरे जास्त माग, एवढ्यानं तुझं काय होणार आहे. तो जास्त माग म्हणतो, 1 घर पाहिजे म्हणतो बंगला, तर एका घरानं काय होणार, 2 बंगले माग. आता तो नुसता बोलतो पण देत काहीच नाही. आता याला म्हटलं आलं वैराग्य, अरे हे काय, हा नुसता बोलतो की अरे 1 कोटी कशाला, 10 कोटी माग. म्हणजे आशेवर जगायला सांगतो. आपण आशेवर जगतो, शेवटी मिळत काहीच नाही. आता याला शंख मिळाला होता, सगळं काही मिळालं होतं, पण त्याच्यामध्ये याला समाधान कुठे होतं, कारण याला आशेवरच जगायचं होतं. जे मिळालं त्याचा आनंद घ्यायचं याला माहीतच नव्हतं. आता हा मनुष्य आशेवर जगत असतो की आज आपण हे काम करतो, उद्या याच्यापेक्षा चांगलं काम मिळेल, याच्यापेक्षा जास्त पैसा मिळेल. म्हणजे आपण नुसतं आयुष्यभर आशेवर जगत असतो, त्यामुळे आपल्याला मिळत काहीच नाही, हाती काहीही लागत नाही. आपण उद्याची वाट बघत राहतो आणि जीवनामध्ये उद्या कधीच येत नाही, हे आपल्याला कधी कळतच नाही. म्हणजे बघा अशी मनुष्याची दुर्दशा झालेली आहे. म्हणजे आपली दुर्दशा आपणच करून घेतलेली आहे. आपण कधी वर्तमानामध्ये जगतच नाही, आपण आज समाधानी राहतच नाही. आपण उद्याची आशा करतो की उद्या जास्त मिळालं तर आपल्याला जास्त समाधान मिळेल. 2 बायका सोडल्या, आता याला वाटतं की तिसरी बायको केली तर आपण समाधानी होऊ. पण त्याला माहिती आहे की 2 बायका सोडल्या, त्याला समाधान नाही झालं, तिसरी बायको समाधान होणार आहे का. पण मन म्हणते की नाही नाही, अजून लग्न कर तिसऱ्यांदा, तुला समाधान मिळेल. आणि ह्या तिसऱ्यांदा करतो आणि पुन्हा तीच अवस्था, मग पुन्हा चौथ्यांदा कर. म्हणजे अशी मनुष्याची अवस्था आहे. त्याला वाटतं की याच्यापेक्षा चांगलं मिळेल भविष्यात. जे मिळालं त्यामध्ये कधीही समाधानी नसतो. मनुष्याचा स्वभावच असा आहे की तो नुसता आशेवर जगत असतो की याच्यापेक्षा जास्त मिळेल, याच्यापेक्षा जास्त मिळेल, यावर तो जगत असतो. त्यामुळे जीवनामध्ये त्याला नेहमी दुःखच भोगावी लागतात. अशी मनुष्यानं आपली अवस्था करून घेतलेली आहे. म्हणून इथे काय सांगितलं आहे, जतने हृदय रेखोमा आदरीनी श्यामा माके, मन तुई द्या कर आम्ही देखी आर जानो केऊ नाही देखे. तर मना तू बघ आणि मी बघेल आणि अजून दुसरा कोणीही न बघो. कारण आपल्यामध्ये जी भक्ती आहे,
आपली जी व्याकुळता आहे ते आपण इतरांना दाखवू नये. आपण स्वतःच बघण्याचा प्रयत्न केला पाहिजे. आपण जर लोकांना दाखवण्याचा प्रयत्न केला तर त्याचा कधीही नाश होऊ शकतो. कारण तुमच्या घरी ही रत्न आहे, हिरा आहे. तुम्ही सगळ्यांच्या समोर तो बॉक्स उघडला तर एखाद्या वेळेस तो हिरा चोरीला जाईल, कोणीतरी चोर घेऊन जाईल. म्हणून तुम्ही चुपचाप बघा, आहे ना बरोबर ठेवलेला. म्हणून तुम्ही बघा आणि मन बघो आणि तू बघ आणि बाकी कोणी न बघो. मन तूही देख आर आम्ही देखी, आर जानो केऊ नाही देखे. म्हणजे इतरांना सांगण्याची गरज नाही. म्हणजे तुमचा भाव तुम्ही गुप्त ठेवा, जर प्रगट करू नका. तुम्ही तो भाव प्रगट केला की काय होतं, भाव कमी होतो, भावाची इंटेन्सिटी कमी होते. तुम्ही कितीही भक्त असाल, तुम्हाला खूप अनुभव येत असतील, पण कुणालाही सांगू नका, त्याचा वाजागाजा करू नका. वाजागाजा केला की तुम्हाला अजून पुढे जाता येणार नाही. कारण मनुष्याला आध्यात्मिक जीवनात थोडं काही प्राप्त झालं की तो नुसता लोकांना सांगत फिरतो की मी किती मोठा आध्यात्मिक आहे, मला हे सगळे अनुभव येतात, लोकांना तो दाखवतो. पण तसं केल्यामुळे शेवटी आपलाच भाव नष्ट होतो. तुम्हाला तुमच्या भक्तिभावाचा दिखावा करण्याची काहीच गरज नाही. तुम्ही बघा त्या भगवंताला तुमच्या हृदयामध्ये. लोकांना त्याचा पत्ताही न लागो, लोकांना ते मुळीच न कळो. तुम्हीच फक्त बघा. तुम्ही लोकांना बाजारामध्ये जाऊन सांगत फिरू नका की मी बघितलं आहे. कोणीही विश्वास ठेवणार नाही आणि तुमचा भाव नष्ट करतील. अरे काहीतरी सांगतो, तुझ्या डोक्यामध्ये फरक पडलेला आहे, असं कधी होतं का? म्हणजे तुमचा विश्वास कमी होईल, लोक काय बोलतील. म्हणून याचा वाजागाजा करू नका. तुम्ही एकांतामध्ये त्या श्यामा मातेला हृदयामध्ये बघा. कामा दिरे दिये फाकी, आय मन विरले देखी, रसनारे संगे राखी, से जानो मा बोले डाके. कामादींना चुकवणी म्हणा, चल निर्जनी तू तिच्या दर्शना, परी संगे नेई ही रसना, आई आई आळवावया रे. तर इथे काय म्हटलं आहे की कामादींना चुकवणी म्हणा, चल निर्जनी तू तिच्या दर्शना. म्हणजे पुन्हा निर्जनाचं महत्त्व सांगितलेलं आहे. कारण आपल्या मनामध्ये विकार खूप आहे, आपण त्यांना षड्रिपू म्हणतो. ते काम आहे, क्रोध आहे. कामादींना म्हणजे काम, क्रोध, लोभ, मद, मोह, मत्सर. कामादिरे दिये फाकी, कामादींना चुकवणी म्हणा. म्हणजे आपलं मन आज कशाने भरलेलं आहे? ह्या सगळ्या विकारांनी भरलेलं आहे. आता मनामध्ये जर विकार असेल तर त्या मनामध्ये भगवंताला स्थान कुठे आहे? भगवंतासाठी जागाच नाही आहे. ज्या हृदयामध्ये भगवंत राहायला पाहिजे ते हृदय तर आज आपलं कसं झालं आहे, अपवित्र झालेलं आहे. ठाकूरांची ती गोष्ट आपल्याला माहिती आहे, पद्मलोचनची. तो पद्मलोचन जंगलामध्ये मंदिर होतं, तिथे गेला. ते मंदिर पडकळीस आलेलं होतं. त्या मंदिरावर झाडं वाढलेली होती, मंदिरामध्ये मूर्ती नव्हती, सगळी वटवाघुळांनी घाण करून ठेवलेली होती, साफसफाई काहीच नव्हती. अशा प्रकारे त्या मंदिराची अवस्था होती. तो मंदिराच्या एका कोपऱ्यात गेला, शंख घेऊन फुंकू लागला, जोराजोरात शंखाचा आवाज काढू लागला. आता गावातल्या लोकांना वाटलं की मंदिर रिपेअर केलं असेल, मंदिराची मरम्मत झाली असेल, आता मंदिराचं उद्घाटन असेल, आता पूजा असेल. सगळे गावातले लोक त्या मंदिराकडे धावत गेले. बघितलं काही नाही, जसं आहे तसंच. आणि हा पोदो पद्मलोचन मंदिराच्या एका कोपऱ्यामध्ये बसून आपला शंख फुंकत होता. तेव्हा ते सगळे गावकरी म्हणाले की अरे पोदो, मंदिरामध्ये पहिले भगवंताची मूर्ती बसव, ही सगळी वटवाघुळांची घाण साफ कर, मंदिराचं मरम्मत कर. नुसता शंख फुकून कशाला तू गोंधळ माजवतो? म्हणजे ही वटवाघुळांची घाण म्हणजे हे काम, क्रोध, लोभ, विकार जे मनामध्ये पडले आहे ते पहिले साफ कर, मग भगवंताची मूर्ती बसव. कारण ते मंदिर साफ केल्याशिवाय मूर्ती बसवू शकत नाही. आता आपल्या हृदयामध्ये जर हे सगळे विकार असतील जे आपले शत्रू आहे,
तर भगवंत तिथे कसे विराजमान होतील? जर आपल्या हृदयामध्ये भगवंताला विराजमान करायचं आहे, तर हे मनामधली सगळे शत्रू, जी घाण आहे, ती सगळी घाण बाहेर काढावी लागेल. म्हणून इथे कमलाकांत म्हणतो, कामादींना चुकवूनी मना, चल निर्जनी तू तिच्या दर्शना. आणि त्यासाठी उपाय काय आहे, तर मध्ये मध्ये निर्जनवास केला पाहिजे. चल निर्जनी, आय मन विरले देखी. कारण एकांतात गेल्याशिवाय आपल्याला आपलं मन कळत नाही, आपल्यामध्ये काय काय आहे ते कळत नाही. ह्या जगामध्ये राहिल्यामुळे या जगाशी आपला संपर्क येतो. मग या जगातल्या गोष्टी बघून त्याविषयी लोभ निर्माण होतो, कोणी अडथळा तर राग येतो. म्हणजे हे सगळे विकार आहे ते या जगाच्या संपर्कामुळे आहे. आत्म्यामध्ये कोणताही विकार नाही. तर ह्या जगाच्या संपर्कात आपण जेवढं राहू तेवढे आपले विकार बाहेर येतील. तेव्हा तू एकांतात जा. हे जग तुझं मन डिस्टर्ब करत आहे, तेव्हा ह्या जगापासून थोडा वेगळा जा. ह्या जगातल्या सगळ्या गोष्टींची आसक्ती काही दिवसासाठी तरी सोडून दे. कायमची जरी सोडू शकत नसला तरी मधूनमधून सोडून एकांतात जा आणि तिथे व्याकुळतेनं भगवंताला प्रार्थना कर, भगवंताला आळव. आणि सोबत काय घेऊन जा, तर जिभेला सोबत घेऊन जा. कारण जीभ रसना, जीभ भगवंताचं नाव घेते. गोविंदा गोविंदा, भगवान श्री रामकृष्ण, जे काही असेल, श्री रामचंद्र. तर तिथे जिभेला घेऊन जा. म्हणजेच एकांतात गेल्यानंतर भगवंताचं नामस्मरण कर, संकीर्तन कर, गुणगान कर. एकांतात जाऊन काय नुसतं झोपा काढायच्या नाही, तर जिभेला सोबत घेऊन जा. बाकी कुणाचीही गरज नाही, कारण ती भगवंताला आळवेल, भगवंताला प्रार्थना करेल, भगवंताचं गुणगान करेल, भगवंताचे गाणं गातील. म्हणजे यासाठी जिभेला सोबत ने आणि बाकी कुणालाही घेऊन जाऊ नको. आणि हे जे काम क्रोध आहे यांना चुकवून, म्हणजे यांच्यापासून दूर जाऊन, यांना चुकवणे म्हणजे अवॉइड करणे. तर यांना दूर ठेवून तुला जायचं आहे, यांना सोबत घेऊन जायचे नाही. यांना सोबत घेऊन गेला तरी तिथे पण तेच होईल. ह्या सगळ्यांपासून अलिप्त होऊन तू एकांतात जा, तिथे जिभेला घेऊन जा आणि सतत भगवंताचं स्मरणचिंतन कर. हाच एकमात्र उपाय आहे की ज्यामुळे तुझ्या मनामधली धूळ निघून जाईल आणि तो जो रत्न आहे, तो जो मणी आहे, पारसमणी आहे, तुझ्या हृदयामध्येच आहे, तो प्रकाशित होईल. कुरुची कुमंत्री जतो, निकट होते दिवो नाको. ज्ञान नयनके प्रहरी रेखो, शे जानो सावधाने थाके. कुरुची कुतर्क विचारादींना, जवळी फिरकू देई कधीना. प्रहरी करुणी ठेवी ज्ञाननयना, सावध राहो तोही सदा रे. आता इथे एकांतात गेल्यावर आपल्याला बघा किती सावध राहावं लागतं. कारण तुम्ही एकांतात गेला, पण तिथे मन तर तुमच्यासोबत आहे ना, आणि मनामध्ये अनेक प्रकारचे विचार येत असतात. कुतर्क, आता तुम्ही तिथे एकांतात बसले आणि मनामध्ये कुतर्क निर्माण झाले, तुम्हाला मनामध्ये संशय निर्माण झाला की अरे हे काय मूर्खासारखं इथे येऊन बसलो मी, असं केल्यानं काय होणार आहे का, मी संसाराकडे दुर्लक्ष करतो आहे, ते तर बरोबर नाही. म्हणजे बघा, आपलंच मन आपल्याला सांगते की आपण हे जे एकांतवास करतो आहे हे चुकीचं आहे, लोक आपल्याला मूर्खात काढतील, ही काही पद्धत नाही आहे जगामध्ये राहण्याची. जे मनामध्ये कुतर्क निर्माण होईल आणि कुविचार निर्माण होईल. म्हणून इथे म्हटलं आहे कुरुची कुतर्क. आणि इथे राहूनसुद्धा जगामधल्या विषयांबद्दल चिंतन सुरू राहील. रुची, रुची म्हणजे काय, विषयांमध्ये आनंद. आता कुरुची म्हणजे विषयांचा आनंद, सुरुची म्हणजे भगवंताबद्दल आनंद. जर तुम्हाला भगवंताचं नाम गुण गान करण्यामध्ये आनंद वाटत असेल तो आनंद चांगला आहे. पण जर एकांतात जाऊन तुमच्या मनामध्ये विषयाचं चिंतनच येत असेल, तुमच्या मनामध्ये नेहमी संशय निर्माण होत असेल, तुमचं मन तर्क करत असेल, तर एकांतात राहूनसुद्धा तुम्हाला काहीही उपयोग होणार नाही. म्हणून पहिले वाईट विचार काढून टाकायचे,
सगळे संशय मनामधून काढून टाकायचे आहे. ते गेल्याशिवाय तुम्हाला शांती नाही. आणि भगवंताचं नामस्मरण करून, स्वाध्याय करून, अध्ययन करून, प्रार्थना करून ते काढायचे आहे. मग तुमच्या मनामध्ये चांगले विचार आहे ते पण काढून टाकायचे आहे. म्हणजे एक काटा घ्या, तुमच्या पायामध्ये टोचलेला काटा आहे तो काढून टाका. मग दोनही काटे फेकून द्यायचे आहे. कारण दोनही बंधनच आहे. पिंजरा तो लोखंडाचा असो की सोन्याचा असो, दोनही पिंजरेच आहे. म्हणजे विचारच आपल्या मार्गामधला अडथळा आहे. कारण मन विचारशून्य झाल्याशिवाय आपल्याला कधीच समाधीची अवस्था प्राप्त होत नाही. म्हणून योग चित्तवृत्ती निरोध. योग म्हणजे काय आहे? चित्तामधल्या सगळ्या वृत्तींचा निरोध म्हणजे योग आहे. आता वाईट विचार निघून गेले, आता चांगले विचार पण तुम्ही सोडून द्या आणि मनाला निर्विचार करा. मनामध्ये कोणतेही विचार न येवो, मन पूर्ण खाली ठेवा. तेव्हा त्या मनामध्ये भगवंताचा अनुभव येईल, आत्म्याचा अनुभव येईल. म्हणून इथे म्हटलं आहे की कुरुची आहे, कुमती आहे, हे सगळे आहे. कुरुची कुतर्क विचारादींना जवळी फिरकू देई कधी ना, प्रहरी करुणी ठेवी ज्ञान नयना, सावध राहो तोही सदारे. त्यासाठी आपला विवेक नेहमी जागृत पाहिजे. ज्ञान नयन म्हणजे काय? ज्ञान म्हणजे नयन म्हणजे बुद्धी. आता बुद्धीच्या चक्षु, नयन म्हणजे चक्षु, तेव्हा इथे ज्ञानचक्षुद्वारे किंवा विवेकबुद्धीद्वारे तू तुझ्या मनावर लक्ष ठेव की तुझं मन काय करत आहे. मन हे कुतर्क तर कुविचार तर करत नाही ना. तर इथे मनावर तू पहारा ठेव. मनाला ह्या सगळ्या गोष्टी करू देऊ नको. त्याला म्हटलं आहे ज्ञाननयन म्हणजे विवेकबुद्धी जागृत ठेव. हे जग नश्वर आहे, ईश्वर सत्य आहे, हे जे वेदांताचं तत्त्व आहे तर ते तुझ्या मनामध्ये पक्क बसू दे. म्हणजे मग बाकी कोणतेही संशय येणार नाही. तर इथे ज्ञानचक्षु म्हणजेच विवेकबुद्धी जागृत ठेव, मनावर पहारा ठेव. त्याला सांगून ठेव, बुद्धीला सांगून ठेव की या मनाला ह्या असल्या सगळ्या गोष्टी, फालतू गोष्टी करू देऊ नको. तर सतत भगवंताच्या स्मरणामध्येच मनाला लावण्याचा प्रयत्न कर. हे काम बुद्धी करू शकते, कारण बुद्धीमध्ये इच्छाशक्ती असते. आणि जोपर्यंत आपल्या बुद्धीमध्ये इच्छाशक्ती असत नाही तोपर्यंत आपण मनाला कधीही नियंत्रणात आणू शकत नाही. कारण ते मन नेहमी जगाकडे धावण्याचा प्रयत्न करते. मनामध्ये नेहमी संशयच निर्माण होतात. म्हणून बुद्धीला सांगितलं आहे की बुद्धी तू लक्ष ठेव, ह्या मनाला असं भटकू देऊ नको. कारण मनाला ती सवय झालेली आहे, एकांतात जाऊन पण ते असेच विचार करेल. म्हणून तू त्यावर पहारा ठेव. कुरुची कुतर्क विचारादींना जवळी फिरकू देई कधी ना, प्रहरी करुणी ठेवी ज्ञाननयना, सावध राहो तोही सदारे. आणि तो सुद्धा म्हणजे बुद्धीसुद्धा सावध राहिली पाहिजे. आणि शेवटी कमलाकांत काय म्हणतो? कमलाकांतेर मन भाई, आमार येई निवेदन, दरिद्रे पाहिले धन, शेकी अजतने राखे. कमलाकांत म्हणे ऐक मना, लक्ष देऊनी मम निवेदना, रत्न राबल्यास दरिद्री जना, अवहेला का करील तोरे. म्हणजे कमलाकांत म्हणतो की बघ मना, अरे भाई म्हणा, अरे माझ्या मित्रा म्हणा, मी तुला एक निवेदन सांगतो, तुला एक उपदेश देतो. तो काय म्हणतो की एखाद्या गरीब माणसाला जर रत्न मिळालं, एखाद्या गरीब माणसाला जर धन मिळालं तर तो त्याकडे दुर्लक्ष करेल का? त्या श्रीमंत माणसाला त्याची काही पर्वा नाही. आता एखादा गरीब मनुष्य आहे, त्यानं खूप मेहनत करून पैसे कमावलेले आहे किंवा त्याच्या घरामध्येच त्याला सोन्याचा हांडा मिळालेला आहे, तर त्याचा आनंद किती द्विगुणित होईल. तो मेहनत करून मिळवलेल्या पैशाकडे दुर्लक्ष करू शकत नाही. तो एक एक पैसा विचारपूर्वकच खर्च करेल. तो कधीही पैशाची उधळपट्टी करणार नाही. तो नेहमी जपूनच ठेवेल. म्हणून एखाद्या दरिद्री माणसाला, एखाद्या गरीब माणसाला धन मिळालं तर तो किती त्याची हिफाजत करून ठेवतो.
तशा प्रकारे मी तुला सांगतो म्हणा की हे धन आहे, अमूल्य धन आहे आणि ते धन ॲक्च्युली तुझंच आहे, ते तुझ्याच आतमध्ये आहे. पण तू मेहनत केली पाहिजे. तुझ्याच घरी हांडा लपलेला आहे सोन्याचा, पण तुला खोदून तो बाहेर काढावा लागेल. तो मिळाला की तू श्रीमंत होशील. मग तू त्याकडे दुर्लक्ष करणार नाही, पण त्यासाठी तुला साधना करावी लागेल. कारण साधना केल्याशिवाय ते धन तुला मिळणार नाही, आपोआप मिळणार नाही. आणि साधना केल्यानंतर मिळालेलं धन, एवढे कष्ट घेऊन प्राप्त केलेलं धन, भगवंताचा लाभ करण्यासाठी जंगलात जावं लागलं, कठोर तपस्या करावी लागली आणि तेव्हा कुठे तो भगवंताचा लाभ झाला. आता त्याकडे दुर्लक्ष करू शकत नाही, कारण तो आनंद आपण वर्णनच करू शकत नाही. एवढी मेहनत घेऊन त्यानं ते धन कमावलेलं आहे. रामरतन धन पायो, पायोजी मैने रामरतन धन पायो. तर मी आता रामरतन धन मिळालेलं आहे मला. माझ्या गुरुच्या कृपेने मला हे धन मिळालेलं आहे. आता मला बाकी कोणत्याच धनाची गरज नाही. बघा, संत असे सांगतात, गुरु कृपांजन पायो मेरे भाई, राम बिना कछु जानत नाही. म्हणजे गुरुच्या कृपेनं मला हे रामरूपी धन मिळालेलं आहे. आता मला कशाचीच कमी नाही. म्हणून त्या भगवंताला हृदयामध्ये ते प्रेमानं जपून ठेवतात. म्हणजेच नेहमी मन त्या भगवंतावरच ठेवतात. त्याकडे ते दुर्लक्ष होऊ देत नाही. आणि आपलं त्याच्या विरुद्ध आहे, आपलं त्याचा उलट आहे. आपलं मन ह्या जगामध्येच राहते, भगवंताकडे जातच नाही. आणि त्यामुळे भगवंत एवढं मूल्यवान रत्न आहे, पण त्याचं महत्त्व आपल्याला न कळल्यामुळे आपण दरिद्रीच्या दरिद्रीच राहून जातो. जरी आपण श्रीमंत असलो तरी त्याला आपल्याला जाणीव नाही आहे. जर जाणीव झाली तर आपणसुद्धा श्रीमंत होऊ शकतो, एका दिवसामध्ये श्रीमंत होऊ शकतो. कारण हे सगळं आपलंच आहे. विश्वब्रह्मांड जे आहे ते भगवंताचे आहे आणि आपण भगवंताचे पुत्र आहोत, त्याचे वारसदार आहोत. त्याच्यामुळे आपला याच्यावर अधिकारच आहे. आपल्याला भीक मागण्याची गरज नाही. पण या मायेनं आपल्याला भिकारी करून टाकलं. ह्या जगातल्या छोट्या छोट्या गोष्टी देऊन आपल्याला त्यामध्ये फसवून टाकलं, आकर्षित केलं, मोहित केलं. आणि या जगातल्या गोष्टीवरच आपण समाधान मानतो, पण कधी त्या रत्नाला शोधण्याचा प्रयत्न करत नाही की जे अगदी आपल्या जवळ आहे. म्हणून विजयकृष्ण गोस्वामींना भगवान म्हणतात, नंतर विजयांना म्हणाले, परमेश्वराला मनोभावे शरण जाऊन आता लवकर या साऱ्यांचा त्याग करा. मी हरिनाम करत नाचेन तर लोक मला काय म्हणतील, हे सारं सोडून द्या. त्यांना शेवटी गाणं म्हटल्यानंतर म्हणतात की आता या परमेश्वराला मनोभावे शरण जाऊन ह्या सगळ्या बाहेरच्या गोष्टी लवकरात लवकर सोडून द्या. किती दिवस हे सगळं घेऊन बसणार. आणि मी हरिनाम घेतलं तर लोक मला काय म्हणतील, नावं ठेवतील, मी तर ब्राह्मसमाज सदस्य आहे, मी तर साकार मानत नाही. ही सगळी लज्जा सोडून आता भगवंताचं नामगुण कीर्तन करा. आणि शेवटी विजयकृष्ण गोस्वामींनी ब्राह्मसमाज सोडला. ते भक्तीचे मोठे आचार्य झाले. ते भगवंताचं नाव घेऊन कीर्तन करू लागले. त्यांच्यामध्ये आमूलाग्र बदल घडून आला. नंतर त्यांनी संन्यास घेतला, त्यांनी शिष्य केले आणि भक्तीचा प्रचार आणि प्रसार केला. म्हणजे बघा, भगवान श्री रामकृष्णांच्या सांगण्यावरून विजयकृष्ण पूर्णपणे बदलून गेले. त्यांना महत्त्व कळलं, सगुण साकाराचं महत्त्व कळलं आणि नंतर ते भगवंताच्या नामस्मरणामध्ये, कीर्तनामध्ये पूर्णपणे मग्न झाले आणि जगाची आसक्ती पूर्णपणे सोडून दिली. तर या गाण्याद्वारे भगवान श्री रामकृष्ण आपल्या सगळ्यांना हेच सांगत आहे की तो मनी, ती श्यामा माता, तो भगवंत तुमच्याच हृदयात आहे. तिथे त्याला जतन करून ठेवा, आदरानं त्याला ठेवा आणि त्याला बघण्याचा प्रयत्न करा. आणि ते धन तुम्हाला मिळालं तर मग तुम्हाला कोणत्याच धनाची गरज नाही. हेच भगवान श्री रामकृष्ण या गाण्याच्या माध्यमातून आपल्याला सांगण्याचा प्रयत्न करत आहे. तेव्हा आता आपण हे गाणं ऐकूया. सुंदर आवाजामध्ये गायलेलं आहे. तर या बेंगॉली गाण्याचा मराठी अनुवाद, ते गाणं आपण ऐकू आणि आपण आजच्या चिंतनाला इथेच आपण विराम देऊ. तेव्हा शांत बसून ऐकूया.
जपुनी ठेवी हृदयात सदा तू अतिप्रिय श्यामा मातेला रे जपुनी ठेवी हृदयात सदा तू अतिप्रिय श्यामा मातेला रे मना तू पहानी मी पहावे तू पहानी मी पहावे नदी सोती आणिक कोणारे नदी सोती आणिक कोणारे जपुनी ठेवी हृदयात सदा तू अतिप्रिय श्यामा मातेला रे कामादीना चुकवुनी मना चल निर्जनी तू तिच्या दर्शना कामादीना चुकवुनी मना चल निर्जनी तू तिच्या दर्शना परिसंगे नेई रसना परिसंगे नेई रसना आई आई आळवावया रे आई आई आळवावया रे जपुनी ठेवी हृदयात सदा तू अतिप्रिय श्यामा मातेला रे कुरुची कुतर्क विचारादीना जवळी फिरकू दे कधीना कुरुची कुतर्क विचारादीना जवळी फिरकू दे कधीना प्रहरी करुनी ठेवी ज्ञान नयना प्रहरी करुनी ठेवी ज्ञान नयना सावध राहो तोही सदा रे सावध राहो तोही सदा रे जपुनी ठेवी हृदयात सदा तू अतिप्रिय श्यामा मातेला रे कमलाकांत म्हणे ऐक मना कमलाकांत म्हणे ऐक मना लक्ष देऊनी मम निवेदना कमलाकांत म्हणे ऐक मना लक्ष देऊनी मम निवेदना रत्न लाभल्यास दरिद्री जना रत्न लाभल्यास दरिद्री जना अवहेला का करील तो रे अवहेला का करील तो रे अवहेला का करील तो रे जपुनी ठेवी हृदयात सदा तू अतिप्रिय श्यामा मातेला रे
मना तू पहानी मी पहावे, तू पहानी मी पहावे. नदी सोती आणिक कोणारे, नदी सोती आणिक कोणारे. जपुनी ठेवी हृदयात सदा तू, अतिप्रिय श्यामा मातेला रे. तर बघा, या गाण्यामध्ये किती सखोल अर्थ दडलेला आहे, गूढ अर्थ यामध्ये दडलेला आहे. हेच गाण्याच्या माध्यमातून हे संत लोक आपल्याला सांगत असतात. आपल्याला त्याचं महत्त्व कळत नाही, पण यामध्ये किती अर्थ आहे हे आज आपल्याला कळून चुकलेलं आहे. तेव्हा आज आपण आपल्या चिंतनाला इथेच विराम देऊया. नमस्कार, धन्यवाद. ओम सर्वे भवन्तु सुखिनः, सर्वे सन्तु निरामया, सर्वे भद्राणि पश्यन्तु, मा कश्चित् दुःखभाग् भवेत्, मा कश्चित् दुःखभाग् भवेत्. ओम शांति शांति शांतिः. हरि ओम तत्सत्. श्रीरामकृष्णार्पणमस्तु.